मुंबईच्या धावपळीच्या जगात एखादं ठिकाण असतं जिथं श्रद्धा, शांतता आणि शहराचा श्वास एकत्र मिसळतो. हे ठिकाण म्हणजे प्रभादेवी. आज आपण ज्या प्रभादेवीला उंच उंच इमारती, आलिशान सोसायट्या आणि श्रीमंतीची झळक देणारा परिसर म्हणून ओळखतो, त्याची सुरुवात मात्र खूपच साधी, शांत आणि धार्मिक रंगांनी रंगलेली होती. या परिसराचं नावच एका 300 वर्ष जुन्या प्रभादेवी देवीच्या मंदिरावरून पडलं. म्हणतात पूर्वी इथे एक लहानशी वस्ती होती, नारळांच्या झाडांनी वेढलेली, पारंपरिक वाड्यांनी सजलेली आणि दर शुक्रवारी देवीच्या पालखीत चालणाऱ्या कथा सांगणारी. प्रभादेवी मध्येच वसलेलं एक आणखी महत्वाचं स्थान म्हणजे सिद्धिविनायक मंदिर. दररोज हजारो भाविक श्रद्धेने इथे येतात. काही जण नवस फेडायला, काही जण केवळ देवाचं दर्शन घेऊन मन शांत करायला. उत्तरेला दादर, दक्षिणेला वरळी आणि पश्चिमेला अरबी समुद्र अशा ठिकाणी वसलेलं प्रभादेवी म्हणजे मुंबईच्या मध्यभागी असलेलं एक श्रद्धेचं केंद्र. सायनी रोड जंक्शन पासून सुरू होऊन बाबासाहेब वरळीकर चौकापर्यंत पसरलेला हा परिसर आज केवळ धार्मिकच नव्हे तर आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्याही महत्वाचं बनलं आहे. 20व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि 21व्या शतकाच्या सुरुवातीला प्रभादेवीने प्रचंड रूपांतर पाहिलं. झोपडपट्ट्या, वाडे आणि पारंपरिक घरं हळूहळू मल्टीनॅशनल कंपन्यांच्या ऑफिसेस, लक्झरी टॉवर्स आणि ब्रँडेड अपार्टमेंट्स मध्ये रूपांतरित होत गेली. पण तरीही प्रभादेवीने आपली ओळख सोडली नाही. प्रभावती देवीच्या मंदिरापासून सिद्धिविनायकाच्या गाभाऱ्यापर्यंत ही जागा अजूनही मुंबईच्या श्रद्धेचं हृदय आहे.